विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जी के मास्टर मराठीवरती. आज घेऊन आलोय आंतरराष्ट्रीय चलने, वित्तीय धोरण, दारिद्र्य व बेरोजगारी ह्याच्यावर 40 प्रश्न घेऊन आलोय. एकदम डीप लेवल आणि अवघड प्रश्न. 40 पैकी तुम्हाला किती येतात ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. चला तर सुरुवात करूया प्रश्न क्रमांक 1 पासून. जर अमेरिकेत फेडरल रिझर्व्हने त्याचे व्याजदर वाढवले तर भारतीय रुपयावर काय परिणाम होईल? तर मित्रांनो, रुपयाचे मूल्य घसरून त्याचे अवमूल्य होईल. हे ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, IMMच्या HISDR स्पेशल ड्रायव्हिंग राईट्स बास्केटमध्ये खालीलपैकी कोणत्या चलनाचा समावेश सर्वात शेवटी करण्यात आला? तर ती चीन युआन रेम्बिंबे ह्याच्यात करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 3, कॉर्नबिलिटीच्या संदर्भात भारत सध्या कोणत्या स्थितीत आहे? तर तो फक्त चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय हे आहे. प्रश्न क्रमांक 4, ब्रेंडन वूड्स सिस्टम हे प्रामुख्याने कशाशी संबंधित होते? तर स्थिर विनिमय दर फिक्स्ड एक्सचेंज रेट ह्याच्यावर स्थिर असते. प्रश्न क्रमांक 5, नेर नॉमिनल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट मध्ये वाढ होणे म्हणजे काय? तर रुपयाच्या इतर चलनाच्या तुलनेत मूल्य वाढ होणे अप्रेक्शन हे आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6, चलन युद्धाच्या संदर्भात देश आपले चलन हे पुरस्कार कमकुवत ठेवतो? तर ते निर्यात वाढवून व्यापारात फायदा मिळवण्यासाठी. ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, फेमा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? फेमा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? 1919 साली, 1991 साली करण्यात आलेला आहे. नाही, 1999 साली, 1999 साली आहे, 1999 साली. प्रश्न क्रमांक 8, जेव्हा रिझर्व्ह बँक बाजारात डॉलरची विक्री करते तेव्हा त्याचा मुख्य उद्देश काय असतो? तर मित्रांनो, रुपयाचे मूल्य घसरण्यापासून वाचवणे हे असते. प्रश्न क्रमांक 9, हार्ड करन्सी म्हणजे काय? हार्ड करन्सी ज्या चलनाचा जागतिक व्यापारात सर्वाधिक विश्वास आहे आणि मागणी जास्त आहे त्याला हार्ड करन्सी म्हणतात. प्रश्न क्रमांक 10, युरोपियन युनियनमधील कोणता देश युरो हे चलन वापरतात? तर स्वीडन हे वापरतात. स्वीडन. प्रश्न क्रमांक 11, फिस्कल ड्रॅग ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? तर ते वाढत्या महागाईमुळे करदात्यांना उच्च कर टप्प्यात ढकलते, त्याच्यामुळे हे आहे फिस्कल ड्रॅग. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणती महसुली खर्चाचा रिव्हेन्यू एक्सपेंडिचर डेट भाग नाही? तर ते पायाभूत सुविधासाठी नवीन रेल्वे लाईन टाकणे हे आहे. प्रश्न क्रमांक 13, फार्मेम समितीच्या 2026 एनकेसिंग समितीने भारतासाठी ऋण ते जीडीपी डेबिट टू जीडीपी रेटिओ किती असावा सुचवले? तर ते 60% असावा हे सुचवलेलं आहे. जीडीपी 60%. प्रश्न क्रमांक 14, काउंटिंग अकाउंट इफेक्ट म्हणजे काय? काउंटिंग इफेक्ट म्हणजे सरकारने जास्त कर्ज घेतल्यामुळे बाजारात खाजगी क्षेत्रासाठी निधी कमी पडणे ह्याच्यासाठी काउंटिंग अकाउंट इफेक्ट म्हणजे आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, प्राथमिक तूट प्रायमरी डिफेक्टिव्ह म्हणजे काय? तर प्राथमिक तूट ते वित्तीय तूट व्याजाचे देयक हे असते. प्रश्न क्रमांक 16, 15व्या वित्त आयोगाने फायनान्स कमिशन राज्यांना वाटप करताना लोकसंख्या निष्कर्षासाठी कोणत्या जनगणनेचा वापर केला? तर तो 2011 या जनगणनेचा वापर केलेला आहे. 2011 या जनगणनेचा. प्रश्न क्रमांक 17, प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन मध्ये काय? तर मित्रांनो, उत्पन्न वाढले की कराचा दर वाढतो. उत्पन्न वाढले की कराचा दर वाढतो. प्रश्न क्रमांक 18, हेलिकॉप्टर मनी हे कशाचे साधन आहे? तर विस्तारवादी वित्तीय आणि मौद्रिक धोरण हे आहे. प्रश्न क्रमांक 19, जीएसटी परिषदेचा अध्यक्ष कोण असतो? तर तो केंद्रीय वित्त मंत्री असतो. प्रश्न क्रमांक 20, तुटीचे अर्थकारण डिफेक्टिव्ह फायनान्सिंग केल्यामुळे अर्थव्यवस्थेत काय होते? तर ते पैशाचा पुरवठा मनी सप्लाय होते. अर्थव्यवस्थेत काय वाढते? तर पैशाचा पुरवठा. प्रश्न क्रमांक 21, टॅक्स बॅन्सी म्हणजे काय? तर मित्रांनो, जीडीपी वाढीच्या तुलनेत कराचा महसूल किती वाढतो याचे प्रमाण टॅक्स बॅन्सी. प्रश्न क्रमांक 22, केंद्र सरकारच्या एकत्रित निधी कन्सल्टिंग फंड मधून पैसा काढण्यासाठी कोणाची परवानगी लागते? तर मित्रांनो, हे संसदची लागते परवानगी. संसद.
प्रश्न क्रमांक 23, लॉरेन्झ काय मोजण्यासाठी वापरला जातो? तर लॉरेन्झ हा काय मोजण्यासाठी वापरला जातो? तर तो उत्पन्नातील विषमता. प्रश्न क्रमांक 24, ऑटोमॅटिक स्टॅबिलायझर्स म्हणजे काय? कर प्रणाली आणि कल्याणकारी योजनाच्या मंदीत स्वतःहून मागणी वाढवतात. हे आहे ऑटोमॅटिक स्टॅबिलायझर. प्रश्न क्रमांक 25, केंद्र सरकारला मिळणाऱ्या करामध्ये कोणत्या कराचा सध्या सर्वाधिक वाटा आहे? तर जीएसटीचा. हे आहे. प्रश्न क्रमांक 26, 75 बेरोजगारी डिझायगड अप्लायमेंटमध्ये श्रमिकाची श्रीमंत उत्पादकता मार्जिनल प्रोडक्टले किती असते? तर मित्रांनो 0 असते. प्रश्न क्रमांक 27, कोणत्या समितीने भारतात प्रथमच दारिद्र्य मोजण्यासाठी आरोग्य आणि शिक्षण वरील खर्चाचा समावेश केलेला आहे? तर तो तेंडुलकर समिती हे आहे. प्रश्न क्रमांक 28, संरचनात्मक बेरोजगारी स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट कशामुळे निर्माण होते? तर हे लोकांकडे कौशल्य नसल्यामुळे किंवा तंत्रज्ञानात बदल झाल्यामुळे हे असते. प्रश्न क्रमांक 19, गिनी गुणक गिनी कॉप्सलेंट चे मूल्य 1 असणे काय दर्शवते? तर पूर्ण विषमता, एकाच व्यक्तीकडे व सर्व उत्पन्न हे असते. भारतातील दारिद्र्य रेषेचा निकष म्हणून 2400 कॅलरी हा ग्रामीण भागासाठी कोणी निश्चित केला? वायके अलग समिती यांनी केलेला आहे. प्रश्न क्रमांक 31, सायक्लल अनएम्प्लॉयमेंट सेकल प्रामुख्याने कुठे आढळते? तर ते विकसित भांडवलशाही व अर्थव्यवस्था हे ते आढळते. प्रश्न क्रमांक 32, मनरेगा अंतर्गत किमान किती दिवस रोजगाराची हमी दिली जाते? तर ते 100 दिवस. प्रश्न क्रमांक 33, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक IMP मध्ये कोणत्या आयामाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते? आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान ह्यांना जास्त महत्त्व दिले जाते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 34, जॉबलेस ग्रोथ म्हणजे काय? तर GDP वाढणे पण रोजगार या प्रमाणात वाढ न होणे, जॉबलेस ग्रोथ. प्रश्न क्रमांक 35, रंगराजन समितीनुसार ग्रामीण भागासाठी किती रुपये प्रति महिना दारिद्र्य रेषा ठरवली होती? तर ते 972 रुपये दारिद्र्य रेषा ही ठरवली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 36, शिक्षित बेरोजगारीचे मुख्य कारण काय आहे? तर शिक्षण प्रणाली आणि उद्योगाची मागणी यांच्यातील तफावत, स्किल मिसमॅच हे आहे. प्रश्न क्रमांक 37, निरपेक्ष दारिद्र्य ऍब्सोल्यूट पॉवर्टी ही संकल्पना कशावर आधारित आहे? तर मूलभूत गरजा पूर्ण करण्याची क्षमता, अन्न, पाणी ह्याच्यावर आहे आधारित. प्रश्न क्रमांक 38, भारतात श्रमशक्ती सहभाग दर LFPR मोजण्याचे काम कोणती संस्था करते? तर ते NSO नॅशनल स्टेशन ऑफिस करते, NSO नॅशनल. प्रश्न क्रमांक 39, गरीब हटाओ ही घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आली होती? तर ती पाचव्या. प्रश्न क्रमांक 40, स्टॉपग्लेशन मध्ये बेरोजगारीवर काय परिणाम होतो? तर मित्रांनो, स्टॉपग्लेशनचा परिणाम काय होतो? तर ह्याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये द्या. आपले 40 प्रश्न कंप्लीट झालेले आहे. 40 पैकी तुम्हाला किती बरोबर आले ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आणायचा ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. येणाऱ्या